मुंबईमधील गिरगाव येथील खेतवाडीमध्ये छोट्या गल्लीमध्ये विविध रूप घेतलेले गणपती बाप्पाच्या मूर्ती आणि मोठे देखावे असतात, पण यामध्ये लक्ष वेधले खेतवाडी 11व्या गल्लीत गणपती बाप्पाच्या मूर्तीने। यंदा महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तीपैकी 47 फूट उंच असणारी विष्णूने 10वे अवतार कल्की या रूपात साकारण्यात आले आहे। बाप्पाच्या मूर्तीने सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे। या संदर्भात आपण मंडळाचे कार्यकर्ते आणि अध्यक्ष यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आमच्या अशा कल्पना झाल्या आहे की आता कलियुगची सुरुवात चालू झालेली आहे। त्या व्यतिरिक्त आम्ही लोकांनी एक कल्पना केली की आपण एक गणपती मूर्तीमध्ये आपण एक कल्की अवतार 10वा अवतार विष्णूजीचा आपण असं कल्पना करून एक सुनील वाडकर आपला मूर्तिकार आहे त्याच्यावरून बसून आपण मूर्तीची कल्पना करून एक घडवली आहे आपण बाप्पाच्या स्वरूपामध्ये कल्की अवतार। तर काय म्हणजे कल्पना काय की आता जी भ्रष्टाचार आणि म्हणजे कलियुगच्या सुरुवाती म्हणजे आता जस्ट चालू झालेली आहे। म्हणजे आता तुम्ही आता बघितलं असेल ते बदलापूरमध्ये ते झालेले, त्यामध्ये आम्ही बोललो की आता या वर्षी आपण कलकत्ताचं झालं त्या प्रकरणामध्ये आपण सुद्धा आता कलियुगची सुरुवात चालू झालेली आहे। त्या आम्ही विचार केला की आपण ह्या वर्षी आपण कल्की अवतार आणूया गणपतीमध्ये। म्हणजे कसं आहे की एकमेकांचं तुम्ही सहायता करा आणि लेडीज असेल आणि भ्रष्टाचार असेल ते तुम्ही कमी करा आणि लेडीजची सन्मान करा। ते आमची असं भक्तांना विनंती है कि तुम्हें सुरक्षा ठेवा और लड़की को आप एक नजरिए से आप माँ और बेटी के नजरिए से देखो, सबका रिस्पेक्ट करो। और आजकल जो चल रहा है नॉट इन इंडिया ऑल ओवर वर्ल्ड में जो भ्रष्टाचार हो रहा है, लूटमारी चोरी, और अभी तो छोटी बच्ची पे भी ये अत्याचार हुआ है जो उनको मालूम नहीं रहता ये चीज़। तो वो सब चीज़ों को ख़त्म करने के लिए हमारे 10वें अवतार विष्णु भगवान का कल्की अवतार है जो आए हैं धरती पे आ चुके, जो हमेशा घोड़े पे सवार रहते हैं, पर अभी धरती पे उन्होंने आगमन किया है, इसलिए हम लोग ने ये लुक्स दिया है। अभी आने के टाइम पे उनको परशुराम भगवान मिले थे, तो परशुराम भगवान ने उनका कुल्हाड़ी दिया था, विष्णु भगवान ने उनका शंख दिया था। ऐसे सभी जन ने अपना कुछ न कुछ अपना अंश उनके हाथ में दिया है कल्की अवतार, जो ये पृथ्वी पे आके वो जो है जो दुराचारी है उनका सर्वनाश करने के लिए खुद गणपति बाप्पा के स्वरूप में कल्की अवतार इधर आए। भारतीय नागरिकांना एकमेकांना सहायता केली पाहिजे, त्याचबरोबर वाढत्या भ्रष्टाचार आणि महिलांसोबत होणारे अत्याचार कमी झाला पाहिजे, त्यांना सन्मान केला पाहिजे असा संदेश सर्व गणेश भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न 11वी खेतवाडी मंडळाकडून करण्यात आला आहे। आता हा संदेश कितीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोकल 18साठी मी प्रतिकेश पाटील, मुंबई।